आज मला ना एक छोटीशी चूक माझी मला खूप महागात पडली होती. सांगतेच पुढे काय झालं. त्याआधी याने सकाळी झाडांना पाणी घालून घेतलं होतं आणि हे इंडोर प्लांट आहे जे बाहेर ठेवते मी आठवड्यातून. तर तेच आता बाहेर ठेवायला आले होते, पण ना ही पानं अशी ब्लॅक होत चालली आहेत. तुम्ही वापरत असाल तर तुमच्याकडे असेल ना तर काय करता तुम्ही मला कमेंट करा. बाहेरचं वातावरण आज असं काहीतरी झालं होतं. चला तर थोडा वेळ होता, म्हटलं फ्रीज पण साफ करूया. आता फ्रीजमध्ये एवढा गोंधळ होता ना, तोच आवरायचा होता. मग काय पटापट जो फ्रीजमध्ये गोंधळ होता तो बाहेर काढून ठेवला होता आणि मग लिंबू टाकून घेतला पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे फ्रीज सुंदर असं साफ करून घेतला होता. आता लिंबामुळे आहे ना फ्रीजमध्ये वास पण खूप छान येतो आणि दुर्गंध येत नाही, त्याच्यामुळे बॅक्टेरिया पण होत नाही फ्रीजमध्ये आणि मग त्यामुळे आहे ना वस्तू पण खराब होत नाहीत. मग काय इथे कोपरा पण खराब दिसल्यामुळे काय तो पण साफ करायला घेतला होता, कारण डस्ट जमा झाले होते. मग काय डबे काढून घेतले आणि कोपरा पुसून घेतला होता. आज मी जेवणामध्ये भेंडीची भाजी बनवणार होती, त्याचबरोबर म्हटलं चला तोंडी लावायला म्हणून ठेचा पण बनवूया, त्यामुळे अजून टेस्ट येईल. तर चला आज मी ठेचा बनवायला घेतला होता. मग काय तवा ठेवला, मग थोडं तेल टाकलं आणि काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट ना मग मिरच्या होत्या ना त्या न कापताच बिटा भाजायला टाकल्या होत्या आणि त्यामुळेच ना मिरची धापकनशी माझ्या अंगावर उडवली होती आणि मी भाजली होती. खूप मोठा चटका बसला होता, डोळ्याला वगैरे लागला असता, डोळाच फुटला असता. चला असो. त्यानंतर ना आज मी भेंडीची भाजी बनवली होती. भेंडीची भाजी बनवताना ना तुम्ही आंबट नक्कीच टाका, त्यामुळे बुळबुळीतपणा येत नाही. पूर्ण जेवण होईपर्यंत रिया छान खेळत होता, पण एवढा पसारा काढून ठेवला होता ना, तो आवरायला घेतला होता. मग काय पटापट आवरून घेतला. तर आजचा दिवस मस्त गेला, मजेत गेला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.